दर्शक हो, आता पाहणार आहोत एक महत्त्वाची बातमी। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 26व्या वर्धापन दिनाचा औचित्य साधून प्रभाग क्रमांक 21 मध्ये गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं। या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मान्यवरांनी उपस्थितांचं स्वागत करून या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। यावेळी शालेय विद्यार्थ्यांना वह्या, पेन, पेन्सिल आणि शालेय साहित्य वाटप ताज सोशल ग्रुप आणि माजी नगरसेवक तौफिक शेख यांच्या प्रयत्नातून करण्यात आलं। या प्रसंगी आलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते साहित्याचं वाटप देखील केलं गेलं। दरम्यान या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील, कार्यक्रमाचे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष संतोष पवार, शहर कार्याध्यक्ष जुबेर बागवान, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दायमा, महाराष्ट्र उपाध्यक्ष किसन जाधव, अदनान शेख, रिजवान मुल्ला, एजाज शेख, महाराष्ट्राचे सचिव इरफान यमडी शेख, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या शहराध्यक्षा जोग धनकर, माजी नगरसेविका वाहेदा शेख, तस्लीम इरफान शेख आणि दक्षिणच्या पाटीलताई यांची यावेळी उपस्थिती होती। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समाजसेवक आसिफ राजे शेख, इरफान शेख, जावेद सय्यद, तौसिफ सगरी, जुबेर इनामदार, जावेद जेडी, साजिद शेख, असलम शेख, मोहसिन शेख, सईद इनामदार, अखिल नाईकवाडी यांच्यासह अनेकांनी परिश्रम घेतले। या कार्यक्रमाला नई जिंदगी येथील श्री सिद्धेश्वर नगर तसंच इतर नगरातील सर्व जमातीचे अध्यक्ष आणि पदाधिकारी तसंच ताज सोशल ग्रुपचे कार्यकर्ते, शुभचिंतक आणि महिला भगिनी, विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं शालेय विद्यार्थ्यांना साहित्य वाटप आणि ज्येष्ठ नागरिकांना आधार कार्डाचे वाटप या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी आणि व्यासपीठावरती सर्व मान्यवर लोक आहेत। व्यासपीठावरती सर्व मान्यवर आपल्या सर्वांचे या ठिकाणी मनापासून स्वागत करतो। आज आपले नगरसेवक यांचा वाढदिवस देखील आहे, की त्यालाही मनापासून शुभेच्छा देतो। सर्वांच्या पुढाकारातून तौफिकभाईसह, तौफिक पवारांसह त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आले। पक्ष वाढवण्याचं अतिशय चांगलं काम त्यांच्यामध्ये संतोष पवार। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।